पुण्य भूमि पवित्र तेरे नाम तो ज्ञान राजा पुण्य राशि नमस्कार माधा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम जय जय राम जय जय हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम हरि तुझा भय भाषण हरि तुझा हरि तुझा भय तू ब्रह्मांड का कपिले तू ब्रह्मांड का कपिले थकबिले वाह हार तू ब्रह्मांड का कपिले तू ब्रह्मांड का कपिले हरि तुझा तेरा भय हरि तुझा भय हरि तुझा भय हरि तुझा भय हरि तुझा भय तू अमुता 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 तू अमुता गड़ी परी करी सी तू अमुती थोड़ी परी करी सी तू अमुती थोड़ी परी करी सी तू अमुती थोड़ी हरि तुझा एड़ा चोरी करता चोरी करता गौया घरी चोरी करता चोरी करी गौया घरी तू मत बांध से उखड़ासी तू मत बांध से उखड़ासी हरि तुझा तेरा भय बाटे हरि तुझा तेरा भय बाटे तुझा तेरा भय हरि तुझा भय बाटे अकनारतनी शरण एक अकनारतनी शरण 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 खेळाचा हरपण मी तूपण हो खेळाचा हरपण मी तूपण
हर पदवी तू पना हर पदवी तू पना मी पंडित नव्हे आपल्या ठाई सांगावया पंडिताई ईश्वराचीच प्रेरणा ही प्रकट झाली ग्रंथाद्वार पुन्हा पुन्हा पार्थितो हा आवाज माझा नव्हे सत्य तो शरीराचा शंख वाजवितो ध्वनी काढितो गणपती प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणांचा आज गणपती बाप्पाच्या मुहूर्तावर आज 10 तारीख दिवस मंगळवार दिवस आणि या बाबापूर या गावामध्ये ज्यांचं आज जेवण आहे त्यांच्याकडे ठरवलेलं राहते नाही महाराज लोक आता त्यांच्याकडे गोष्ट काढल्याबरोबर जीव तोडे जसा जीव तोडून टाकला उदार महाराजांसाठी काय हरकत नाही जीव तोडे मग उदारीत घेऊन टाकू उदार महाराज यांचं कीर्तन घेतलं खरोखर मी माझं परम भाग्य समजतो बाबापूर ह्या गावामध्ये माझ्यासारख्या पामरांना संधी दिली ही गणपती बाप्पाची कृपा माझ्यावर झाली मी काही मोठा कीर्तनकार नाही प्रवचनकार नाही मला कसल्याही प्रकारचं ज्ञान नाही मी खाता फेताच वावरलो फक्त 15 वर्ष झालं धुऱ्यावर आलो परंतु महत्भाग्यानं ही सेवा फक्त करायला नाही गणपती बाप्पाच्या ठिकाणी करायला मिळाली अचानक मध्ये आमचे तुरणकर भाऊ औषधीसाठी आले आणि त्यावेळेस मी फक्त गोष्ट काढली म्हणलं तुमच्याकडे कार्यक्रम होत राहते वाटते गणपतीचे फक्त एवढंच म्हटलं तेच कानावर ठेवलं काहीतरी खरोखर तुमची मेहरबानी म्हणजे तुम्ही गणपती बाप्पा यांच्या हुर्त्यात घुसली आणि तिकडून येऊन मग सांगितलं का उदारले नगदीमध्ये करून जाऊ काय असू द्या आम्ही तुमच्या जवळ तरी पण आमची खोडी तुम्ही करणार म्हणजे करणार तिथं जवळ तेवढं काहीच नाही तू आमच्या सवंगडी म्हणजे तू आमचा मित्र झाला तरी पण तू करसी आम्ही खोडी तू कोण्या दिवशी कोरोना आणशील मग पोलीस वालेच फक्त दिसत रस्त्याने नाही लेडीज पोलीस वगैरे येऊन नाही फक्त पोलीस वाले रस्त्याला नाही बिचारे ते नाही होत कोरोना कारण कसा होईल ते भगवंताचं आपलं रक्षण करते आणि आपल्याला घरातून निघू देणार नाही पण हा कोरोना अचानक मध्ये येणे आणि त्या बिमारीला न जाणे बिमारीतले होती नव्हती मला माहिती होतीस कारण बरेचसे जण गेले पण त्यातल्या त्यात बगर बिमारीनं भरपूर गेले आमच्याकडे गेले बीपी वाले मग आरती लिहिले का नाही सर्विसवर होत तो शेतकऱ्याची कोणीची भाय इकडून तिकडून खाल्ले पटवारी होतो हा नाही मग चांगला म्हणणं नाही आता भजनाला येणं का भाऊ हे भजन कोण करा माहित आहे का हे रिकाम टवरी नाही आहे का रिकाम टवरी त्यानं भजन करा आम्ही कामवाले भजन नो कारण त्यासाठी थोडक्यात हे थोडा विषय बाजूला ठेवतो आमच्या लहानच्या बालीले थकवा येत आहे ना उभीवर बेटा एक बेटचा आता सांग तुझ्या घरी आई आहे ना सकाळ लवकर कोण उठते माई बोलली मोठे बेटा तू माझ्या नको पाहून बाप्पा आई हा सकाळ लवकर उठते ना लवकर सडा कोण टाकते तू माहित म्हणजे सांगेल हा हा सकाळी दिवा कोण लावते देवाले अगरबत्ती कोण लावते पाहुणे कोणी आले तर गॅस कोण पेटवते आई जोरानं म्हण बाबा ऐकत आहे का आई बापू
अगरबत्तीचा आवाज वाढवतो. हा घे. कोण अगरबत्ती कोण लावते? दिवा कोण लावते? घरी पाहुणे आले तर गॅस कोण पेटवते? आली वेळ तर घराले आग कोण लावते? कारण त्यांना आवड झाली पाहिजे. बापू बाई घरी गेल्यानंतर आईले ते ग्रामगीता वाचायला लावायची. आता पप्पाले वाचायला लावायची. पप्पा बरोबर घरी येते ना संध्याकाळी. नाही आमच्याकडे 12 वाजता 1 वाजता बरं झालं काय होत नाही ना. आलाय तरी काय हरकत नाही. घ्यायचं नाही ते ग्रामगीता पूजा करायची. पाया पडायचं आणि ठेवून द्यायचं तसं देवाऱ्यापाशी. आई येऊन तू बाई हा तू काय करायचं देवाऱ्यापाशी पूजा करत जायचं. पाया पडत जायचं. बस तुला ज्ञान येऊन जाते. येईल का? नाही येणार. मग काय करायला लागेल? सकाळ संध्याकाळ वाचावं लागेल. नुसती पूजा करत राहायला नाही जमत. ते साधन आहे. आता गणपती बाप्पाची पूजा करत आहोत आपण. देवाची मूर्ती स्मरण आणता त्यांचे जीवन कार्य ध्यानी आणता मग शक्ती येते मनासी तत्वता. मानसी संयोग इको कमी करणे भेटा. मनासी लावावया चिंतन लागावया मार्गाचे आकर्षण. नेमिलेशे प्रतिमा पूजन साधू संती. या साधू संतांनी ग्रामगीतेत म्हणतात मूर्ती उपासना ह्या त्यामध्ये वाचा ग्रामगीता. त्यात काय म्हणतात? हे प्रतिमा पूजन कशासाठी आहे? कारण या साधू संतांनी लावलं मनाला लावाया वडण लागावया मार्गाचे आकर्षण. म्हणून ईश्वर सर्वठाई व्यापला तो पंथी नाही विभागला. म्हणून मग उणे अधिक कोणाला का म्हणावे? मग कोणी कमी आहे कोणी जास्त आहे असं देवामध्ये भेद का करावे? कारण पहिल्या ओळीत ग्रामगीतेत म्हटलेलं आहे ओम नमो विश्वचालका जगद्वंद्या ब्रह्मांड नायका तू एकची असुनी अनेका भासती विश्वरूपी. त्या विश्वात तू एकटाच आहे परंतु आम्हाला भास होत आहे. आपला भास आहे असा भास झाला. अरे फक्त ग्रामगीतेतच नाही म्हणा ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीत म्हणतात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं संविद्या आत्मरूपा तूच गणेशी सकलार्थमती प्रकाश मनी निवृत्ती दासो अभावी. कुठं सोडलं? सर्वांनी सांगितलं एकटाच आहे पण त्याचे आपण काय आहोत? भास आहे. आणि आपण त्या भासाच्या शेतात चालू आहे. आपण जे दिसत आहे ते नासत आहे. जे उपजे ते नासे नासील ते पुनरुपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पण आम्हाला संसार हा गोड वाटत आहे. कार एसीच्या कार मध्ये फिरत आहोत म्हणजे आम्ही खूप नशीबवाले आहो असं वाटत आहे. नशीबवाले काहीच नाही. तुमच्या घरी जर भजन नसाल तर तुमचं मरण तुम्ही मेल्यानंतर तुमचा जो प्रवास आहे भयानक आहे. भयानक. कारण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनातून सांगतात. प्रत्येक भजनात सांगतात हा ऐका मानव तुरा नाम घेई ऐक मानवा भाई तुरा नाम घेई. नरासारखा नरजन्माला आला संसारा आला संसारा. हे घे हरिनाम घे हे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला कारण बसून ढाई ढाई. हे तुम्हाला जे गोड वाटत आहे ना हे भजनामुळे.
परवाच्या दिवशी चंद्रपूरचा कीर्तन होतं सोना मातेचा प्रगट नाही होता ना भजन परवालाच फक्त कालचा दिवस थोडा जास्त होता वाद्य जमत हे यांच्यावर कला आहे सर्व तू म्हणशील घर तार हे राहील सार हे यावरती आपलं घर गावाच्या बाहेर हे घे 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 हरिनाम घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावली नशिबाला कारण बोलता संसार हा कसा आहे नपुसक झाड आहे झाड आहे झाड कसं झाड त्याला फळही नाही ना फुलही नाही पण त्या झाडाला आपण काय करत आहोत पाणी टाकत आहोत त्या झाडाला आपण पाणी टाकत आहोत संसारच बरं आहे संसार कराच लागते काय का नाही करा सोडू नका नाही तर तुम्ही मरा मी मरत संसार सोडाचा नो ना तुम्ही मला पण तुमच्यासारखे महाराज होऊन फिरू नाही 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 संसारात राहून परमार्थ करता येते हे तुकाराम महाराजांनी तुकडोजी महाराजांनी सांगितलं नाही ते काही लोक असे म्हणते तुमच्यासारखे भगवे कपडे घातले ना आमचं पोट भरेल का म्हणते मग आमच्या शेतात कोण जाईल नाही नाही फक्त कसं कामात काम राम आणि हाती काम मुखात राम पाहिजे राम नुसतं राम 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 म्हणणारा तो नाही अंतःकरणातून आली पाहिजे कशी कशी लागली पाहिजे अंतःकरणातून वो तो गली गली हरी गुणी बाबापूरमध्ये भक्त जे आले बाबापूरचे गावातले आहे हे म्हातारे बुढे बाबाजी सर्व तुम्हाला लगन कशी लागेल लगन लागली तुम्हाला नाही तर तुम्ही बसू शकत नाही आम्हाला माहित आहे तुम्हाला काय पाहिजे माहित आहे का काय पाहिजे हा घरी कीर्तन हे खाण्याचं कीर्तन येत नाही जवळ शांत शांतबाई नाही आता गणपती बाप्पा बसवते आमच्याकडे आणि त्या गणपती बाप्पाने बरं झालं मोठाले का नाही तो ऐकू ऐकू परेशान झाला त्या गणपती कशी गाणे कोणते लावते माहिती आहे शांतबाई ते शांतबाई म्हणू म्हणू कसं होईल गणपती बाप्पा त्रासून गेला आणि एवढंच नाही आमच्याकडे गणपती बाप्पा बसवते ना आता गणपती बद्दल पूर्ण सांगासाठी म्हणलं तर आपला ह्या काला अलग राहून जाते तुम्हाला सांगत नाही मला माहितच नाही कोणाला सांगू नका अरे भाई तुला सुद्धा माहित आहे रे भाई महाराजांनी मला माहित नाही पण गणपतीच्या वडिलाचं नाव काय रे बेटा गड्यात साप आहे पण आहे ना हा पण तो गणपती आपल्याला माहित आहे पण मगाशी म्हटलं बाय ओंकार ओंकार प्रदान
आकार तो ब्रह्म उकार तो विष्णु मकार तो महेश जानिला हा जाणला हा ओंकार रूपातला हा गणपती 3.5 हात तुम्ही घरी गेल्याबरोबर तुम्ही शरीर तुमचं मोजू शकता पायापासून तर मस्तकापर्यंत 3.5 हात 3.5 अक्षराचा शब्द ओम चंद्र आकार आहे तो रज तम सत्व 3 गुण आणि ते पृष्ठ फक्त दाखवासाठी दिला तुम्हाला पण तो पॉइंट ते पलीकडचा आहे पुरुष आहे ओंकार प्रधान रूप गणेशाचे या गणपतीचे रूप असे आहे हे थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला पण मी नाही सांगत आहोत तुका म्हणे ऐशी आहे वेदवाणी वेदवाणी आहे पावी पुराणी व्यासाची व्यासापासून पुरावा आहे नाही का हा म्हणून एवढंच राहू द्या जास्त झालं तर डोक्याचे भर झालं नाही का म्हणजे तुम्हाला सर्वच कळते परंतु मला सांगता यायला पाहिजे असू द्या काय हरकत नाही सर्व वाटेल का विठाला देशाचे आता कीर्तनातलं काय न्याल आता भजन कोणतं होतं जी बसलाच कशाला मराठी येईल तुम्हाला आम्ही तेलंगणातले हो मला मराठी बरोबर येत नाही माफ करा कारण शब्द इकडे तिकडे जाते मग आला का गो म्हणतो का आला गो थोडं होते कमी जास्त तेलंगणातले तुम्ही समजून घ्या तुम्ही सुशिक्षित आहे आणि महाराष्ट्रातले आहे शुद्ध आणि सर्व संतांची भूमी आहे काय म्हणतात बसलाच कशाला आरशी बनायला चाल पुढे देशाची थांबा हिंदी वाले आहे काय तर ह्या भजनाले कसं म्हणायचं बैठा है काय को आरसी बनने को चला आगे देश का काम एवढं जमलं मला आता पाहू तेलगू येते का तेलगू कोणाकोणाला ते हात भरले आता हे तेलगूतून कसा म्हणाले बा కూర్చున్నారు ఎందుకో ఆడసియే తందుకో నడుముందుకో దేశం పనిచేసి आता कोणाकोणा गोंडी आहे का बर गोंडीतून कसं म्हणते उच्चीपता कामना आळशीपणे मायले दादा देशानं काम दिए हे सर्वजण शिकलेले आहे ना तुरंत बाबाजी शिकलेले आहे नाही हा येतं अनपढ थोडीच आहे ना रे कोण कोण आहे ग्रॅज्युएशन करणारे 12वीच्या नंतरचे हात वर करा आता याला इंग्लिशतून कसं म्हणतो यालाच इंग्लिशतून कसं म्हणतो बा वाय आर यू सिटिंग
no sitting here being lazy to do the work for the country. किती आहे आलं लक्षात सर्वजण बसलाच कशाला आडशी बनायला म्हणायचं वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचं भजन आहे. आता आपल्या गावात दिसत नाही आडशी, नाही तर आमच्याकडे नुसते आडशी बसलेले आहे. कीर्तनात एवढे मुलं राहतच नाही. ह्या बाबापूरचे मुलं पाय जवान पोरं एवढ्या येते येऊन बसले, लहान लहान मुली सुद्धा बसल्या. कारण कशासाठी? तुरणकर बाबाजीच्या घरी गेलो मग गेल्याबरोबर त्यांच्या नातीनं चहा आणला, पाणी आणलं. पण मी म्हटलं लोकायले सांगता निर्दिशिरा मला भजनच लक्षात आलं तुरणकर बाबाजी. मी चहा प्यायला लागलो नाही मग लक्षात आलं भूषणकर महाराज लोकायले सांगता निर्दिशिरा आपणच देता फुकफुकता हो साधू साधू कारण काऊन म्हणते साधू बुवा जटा भगवे कपडे. मी अकोल्याला गेलो जावई होती तिथं रेल्वे पुलिस आहे. आता त्या रेल्वे स्टेशनवर गेलो त्या दोन साधूवाले आले बाबाजी जे गांजाचे दम मारायला लागले का नाही. मी मंदिरात दर्शनाला गेलो हे बाबाजी म्हणे मेलन बाबा तेव्हा हे गाणं भूषणकर महाराजाचं आठवलं. हे साधू बुवा गांजाचा काढता तू आहे साधू बुवा इथं का आला तुम्ही बारगावून आले ना का आला. मग आम्हाला संत म्हणतात तुम्ही इथं का आला. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी सात भावी वर्ताया सात भावी वर्ताया आम्ही आलो याच कारणासी मग आम्ही वैकुंठातून आलो. मग कशासाठी बोलिले जे ऋषी ह्या साधू संतांनी जे सांगितलं थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे बघा जरा आपण त्यांचे समान व्हावे हाती सापडे बोध खरा. हा बोध सापडला पाहिजे. नुसतं पाया पडले आणि तुम्हाला गणपती बाबा पावला भ्रमात राहू नका. तुम्हाला त्याच्यात वागा लागल थोडस तरी, नाही तर अंतरून नाव काढे मी इकडे गणपती बाप्पाचं डोकं फोडून नेले तरी नाही पाहू. मी सांगतो गॅरंटी. पहिले हे भांडा साफ करा लागल. इकडे कोणी दिसलं त्याला तुच्छ समजायचं नाही नाही नाही. कारण बुरा देखन मै चला बुरा न मिलिया को दिल माझी खोजा अपना मुझसे बुरा न कोई. पोथी पड़ी पड़ी जगमुआ पोथी पड़ी पड़ी जगमुआ पंडित भयानक वो है भाई अक्षर प्रेम का पड़े सो पंडित होय. जास्त अभ्यास करू नका.
पुरा शास्त्राचा अभ्यास आहे. नाना शास्त्र पठनम नाना दैवत पूजनम पण आत्मज्ञाना बिना सर्व कर्म व्यर्थकम. पूर्ण शास्त्र मुखगत आहे पण तुला अक्कल आचरण शून्य आहे. मग काय सूर्याचं चित्र काढलं काकू तुमच्या घरी सूर्याचे चित्र भिंतीवर काढलं लाईन गेली अंधार गीत होता तुरंगर साहेब अंधार गीत होता ते सूर्याचं चित्र उजेड देईल का सूर्याचं चित्र होते आले पाहिजे नाही. त्याचा उपयोग काय करावा लागत त्याप्रमाणे आपल्याला गणपती बाबा नक्कीच पावणार आहे पावणार करताच आहे. आता तरी देवांना पावसी सुख झाला म्हणतात पिता देवांना पावसी सुख झाला म्हणतात कारण कसा आहे तो गणपती कसा आहे तुझं सुख खरं ग्रामगीता आणली दुसऱ्याला द्यासाठी पण तबला पाहून मी तब्बलीने ग्रामगीता देऊनच देतो कारण का हे बिचाऱ्याला दिले तर वाचते का नाही का पण बापू तू ग्रामगीता वाच नाही नको वाचू कोणा गरीबाच्या पोराला देऊन ते वाचलं तरी आपल्याला काय लागते हा तुम्ही बाहेर देशात जाताना काय बदलावं लागते तुम्हाला काय हरकत नाही तुम्ही बाहेर गावाला जाताना बापू तू बोल बाहेर गावाला आपला दुबईला जायचा अमेरिकेला जायचा का बदलावं लागते आपल्याला तिथून करन्सी पैसे त्याचं ट्रान्सफर होती आपले इंडियाचे पैसे चालते का नाही चालत. तशाप्रमाणे आपण मेल्यानंतर तुमच्या सोबत काय येते जरूर काय येते त्याचं ट्रान्सफर होते आपले पैसे काय त्याचं पाप किती आहे पुण्य तू किती केला ह्या पैशाची गिनती किती होती तिथं रुपये पैसा हे हिरे मोती काही चालत नाही. तू पुण्यवान आहे का पापी आहे तू झोपडीत आहे का जेवला का नाही उपाशी मेला काही देणे गेले नाही कारण फक्त तिथं कारवाल्याला विचारत नाही इथं विचारते इथं कसं आहे मायामध्ये फसून आहोत नाही हे माया मोठी बेकार फक्त आता येऊ द्या ना एखादा गॅसवाला तुम्हीच म्हणते उदाहरणार्थ थोडं थांबून जावा कारण त्याला उशीर झाला तरी चालते नाही आमचा साहेब नक्की तसं होत आहे मी तेलंगणात पाहतो मग महाराजाची व्हॅल्यू अरे तसं नाही आहे अरे महाराज कितीतरी वयाकडे नको पाहू कारण गुरु नव्हे हाडा मासाचा गुरु नव्हे जाती संप्रदायाचा गुरु शुद्ध ज्ञान तत्वजीयाचा अनुभवी यांचा शुद्ध ज्ञान काय आहे माणसाची ओळख काय आहे हो पुरी दुनिया ओळखली पाहिजे कशानं शरीरानं पांढऱ्या बगड्यानं नाही 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 तो काळा आहे का भुरा आहे का लंगडा आहे का अष्टवाक्यासारखा असल त्याला नाही ओळख फक्त ओळख कशी झाली पाहिजे त्याच्या ज्ञानाची ओळख झाली पाहिजे वाहरे माणसाचं नाव घेतलं वाहा निघला पाहिजे. मग जब तुम पैदा हुए तुम रोए और जग हंसे ऐसी करनी कर चलो समोर तर तुम्हाला अशी करणी करत चला जग नावना पेढे वाटले पाहिजे तुम्ही मेले कसं का आणि त्या वनीले वाटले पेढे वनीला होतो मी त्यावेळेस एक जण गेला मी नाव नाही घेत कारण कशाने एक जण गेला तर गावात पेढे वाटले वनीभर बरं झालं म्हणे हा डेंजर माणूस होता म्हणे गुंडा सुद्धा नाही घातला म्हणे बरोबर झाला गेला आहे का नाही पेढे वाटले पण आता ऐशी करणी कर चलो जग रोये और आपण पण त्याच्यासाठी काय करावं लागेल
ज्योत से ज्योत जगाते चलो बहाते मेरे बसी गंगा बहाते चलो मेरे बसी गंगा बहाते चलो ज्योत से ज्योत जगाते चलो ज्योत से बापू कोण आहे रे? हे शिवाजी महाराज कोण आहे? ये रे बेटा ये. ज्योतिबा फुले कोण आहे? गाडगे बाबा कोण आहे? हा नाव काय बेटा? माहिती हा नाव सांग बेटा. पूर्ण नाव सांग. पूर्ण नाव. कुठचे? कोण्या गावची? बाबापूर. अरे फार सुंदर. काय बनायचं? एंट्री मॅन बनशील का पैसे खाणार? नाही मला येऊन जाते ते तसं. बाहेर जे कोणी ऑफिसमध्ये गेलं तर आम्ही एवढ्या डेअरिंग इकडे बाहेर टाकतो, पण ऑफिसमध्ये गेल्यानंतर लुटून खाते जे आम्हाला नरवून करून टाकते ते, नाही का? सातबारा पाहिजे, अर्जंट पाहिजे का? मग अर्जंट पाहिजे तर थोड्या वेळानं ते नेलं रे बाबा. हा तसं नको. तू काय माहिती बेटा? सर्व पण कीर्तनकार बनू नको. बाहेर पाहिजे लोकांच्या शिकायचं आहे. हे काका झालं पैदल म्हणते कीर्तन करायला लागलं. नाही इमानदार बोलतं बा, काही बोलते बाबा. कारण आपल्या दिवे खालचा अंधार पाहत नाही. आपल्याकडे किती अंधार आहे ते नाही पाहत, लोकांचेच अंधार पाहत नाही. नाही बाबा काय हरकत नाही. पिंटरीमॅन बनू शकते. गणपती बाप्पाची तुला कृपा आहे. आणि तू आता घरी गेल्याबरोबर काय वाचतील? हे ग्रहगीता थोडीशी तरी वाचतील ना? नक्की. हा शिवाजी महाराज माहित आहे का? शिवाजी महाराजाच्या आईचं नाव काय? माहित म्हणजे बरं जाऊ दे. गणपती बाप्पाच्या आईचं बरं जाऊ दे. श्रीदेवीच्या बाप्पाचं बरं जाऊ दे. शाहरुख खानचं. शाहरुख खानला ओळखते का? काय मोबाईल नाही? अमिताभ बच्चनले. अमिताभ बच्चनले नाव ओळखतात? बापरे पुढे बुढे पाठी ओळखते का? त्या बुढेला जाऊन विचार तू जाऊन अमिताभ माहिती आहे म्हणते. सर्वच माहिती आहे का नाही? हा असू द्या काय हरकत नाही. शिवाजी महाराजांना ओळखते का? हा त्याच्या आईचं नाव काय? बरं काय हरकत नाही. बरीच लाख बक्षीस ग्रामगीता. पण वाचते ना बेटा? वाचलं तच वाचते. हे ग्रामगीता ज्यानं वाचले, तू कोणताही साहेब झाला तर 1 रुपया तू कोणाचा खाणार नाही. आणि कधी गरीबावर तू अत्याचार करणार नाही. आणि तुला ग्रामगीता अशी आठवण करून देत जाईल. पहिला अध्याय देवदर्शन, दुसरा अध्याय धर्माध्याय, नाही आश्रम धर्म, संसार परमार्थ, शेवटचा अध्याय ग्रंथ महिमा ज्ञानेश्वरी माऊलीचा. खरोखर अध्याय अशी आहे. सर्व संतांना याच्यात गुंफलं आणि अशी ग्रामगीता तयार केली आहे ना? दुःखाची वाटावी कशी गाथा आता तुम्हाला 2 वाजेपर्यंत बसायचं येतं. नंतर भजन आहे. बसायची तयारी
लाडकी बाई त्या मुलीला पाहून कसं वाटलं माहित आहे का? हमरुनी वासुरनी सट जवा गाय तवा उलट छंद देती हमरुनी वासुरनी सट जवा गाय तवा उलट छंद देती होता पाणी टाकून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की वैरागी मूर्ती गाडगे बाबा की गणपती बाप्पा की ज्या ज्या बाया का टोनात म्हणत आहे मला लक्ष देत आहे वरवरच म्हणतात कोरोना गणपती बाप्पा की कॅमेरा फिरवा बघ गोपाला गोपाला सर्व टाळी बंद पुढच्या जन्मात जन्म गाडी नाही घालवली पुढच्या जन्मात रक्त सर्क्युलेशन होत आहे देवाचं नामस्मरण होत आहे मेंदूपासून रक्त सर्क्युलेशन आपण येऊ आता मुद्द्यावर का आला इथं कसा का आला आज काला आहे जास्त लंब नाही करत दुकान मग काला किती प्रकारचा आहे 3 प्रकार दही भाताचा काला हरी नामाचा खिचडी काला दही भाताचा काला कोणाला पाहिजे महाराज या स्थूल देहाला 5 दे हे स्थूल दे सूक्ष्म दे गळ्यापाशी आपल्या आपण मरत नाही आपलं अज्ञान आहे आपण कधीच मरत नाही मग तुम्ही म्हणाल बरं आहे बाप्पा बरं नाही हे शरीर मरणार आहे आणि ह्या शरीरानं पुन्हा दुसरा जन्म घेणार आहे पण आपण अमर आहोत अमर आहोत आता तो अमर आहे त्याच्यासाठी जेवण पाहिजे पण आता आपण जेवण कोणाला देत आहोत थोड्या वेळानं सुरू होते दही भाताचा काला स्थूल देहासाठी आहे सूक्ष्म देहासाठी आता आपण तुम्ही हरिनामाचा खिचडी काला हरिनाम घेत आहे या सूक्ष्म देहासाठी आहे आणि कारण दे महाकारण दे शिव आणि जीव ब्रह्मे एक्के होणे म्हणजे तिसरा काला आहे आणि तो काला महत भाग्याने नरदे आणि त्यातल्या त्यात नरदे मिळून भजनात येणे भजनात येऊन त्यातल्या त्यात हे साधवून घेणे मग काय होईल माणूस पशी योनीतून आला नराचा नारायण होणे त्याला संस्कार देऊन सावरीला क्रमाक्रमाने अरे अरे माग मी पाहिलं तर हा माणूस किती खराब होता का अरे वाल्या कोडी होता वाल्या कोडी पण आता वाल्याचा वाल्मिक झाला होऊ शकते कसा माणूस पशी योनीतून आला तो पशु होता ते पशुचे व्यवहार होते आता नराचा नारायण होणे त्याला पण त्याला काय करावं लागेल घासा लागेल नुसतं वरवर सोंग घेतलं नाही होणार हा दाढी एवढी मोठी आली भगवे कपडे मी घातले समजा वरून सोंग नाही उस डोंगा पर रसन बेट डोंगा काय गुणलासी वरलिया रंगा अंतकरणातून साफ झाला हे लक्षात येते प्रत्येकाचा चेहरा पाहिल्याबरोबर लक्षात येते नाही महाराज चेहरा पाहिल्याबरोबर आमचे जात भाई पाहिजे आपले एकामेकाला ओळखणार नुसता चेहरा पाहिल्याबरोबर लक्षात येते आता चेहरा माझा चेहरा तेज आहे तेवढा चेहरा बाकीच्या इथं दाखवा मी असं मोठे स्मार्ट आहे म्हणून नाही म्हणत काढण बुरत नाही राहत चेहरा तेज आहे तसा दुसऱ्याचा दाखवा भजनवाल्याचा
शेवटचा दिवस गोड करण्यासाठी शेवटचा दिवस म्हणजे तो शेवटचा गोड म्हणजे गुड खाऊन पेढा खाऊन कोंबडे बकरे जिंदगीभर खायचं मरतानी काय खायचं पेढा खाते का? एका म्हाताऱ्याला आमच्याकडे विचारलं भावाजी आता मरताच तुम्ही काय पाहिजे शेवटची इच्छा सांगा. दूध अरे म्हणे खीर आणा गणपतीचा प्रसाद. अरे का पाहिजे मग कोंबड्याचा रस्सा असं करायला लागलं. मरताना अशी मानबागली आड्याकडे पाहतो तर टाका हा कल्लू म्हणजे दारू थोडीशी दारू हा ते तर आता मंगल वाट पाहता म्हणून मी जीव धरू नये असे दारू दिल्याबरोबर खटकीने मेलं. शेवटचा दिवस त्यानं गोड नाही होत. आता जे कोंबडे बकरे खाऊ मेले का नाही त्याला तुरंग भाऊजी आपण राहिलं मरणाले तो कोंबड्याचा पग घाला त्याच्या तोंडात म्हणजे शेवटही त्याचा चांगला दिवस गोड. आणि भजनेवाले राहिले तर नाही भजनेवाले राहिले तर काय करायचं मग कारण हे आवडत काय सर भाग्यवंत गारी तो हमारा वबरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा
जय जय